दर्शको नमस्कार. महाराष्ट्राचा आखाड्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या मंगळवेढ्यात फिरत होतो आणि मंगळवेढा नगर परिषदेची जी काही निवडणूक आहे दुसऱ्या टप्प्यातली ती निवडणूक पार पडते आणि मंगळवेढा शहरात फिरताना मला अशा पद्धतीची जी काही गाडी आहे ती गाडी दिसते. वारी परिवार मंगळवेढा असं ह्याचं टॅगलाईन आहे. मतदान जनजागृती प्रबोधन रॅली. मतदानाला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा. कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदान करा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. अशा पद्धतीचं जे काही ह्या बोर्डावर लिहिलं आहे हे या ठिकाणी ही अशी फिरणारी गाडी आपल्याला मंगळवेढा शहरात पाहायला मिळते. मात्र हे उद्देश काय ह्या बोर्डाचा आणि ही गाडी का फिरते मंगळवेढ्यात या बाबतीतच आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी दत्तू सर आहे. दत्तू सर, तुम्ही फिरताय मंगळवेढ्यात आणि हा बोर्ड लावला आहे, काय उद्देश आहे आणि हे काय सगळं विषय हा? आपण जो बोर्ड लावलेला आहे, प्रत्येकाने मतदानाला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जायचा आहे आणि आपल्याला कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचा हा जो बोर्ड लावलेला आहे ह्याचा मागचा हेतू असा आहे, सध्या लोक कोणत्या तरी आमिषाला बळी पडून किंवा जातीपातीमध्ये मतभेद करून किंवा अनेक असा वेगळा विषय मतदारांना हे करण्यासाठी प्रबोधन म्हणजे लोकांना त्यापासून अलिप्त ठेवण्यासाठी किंवा जे आता सध्या उमेदवार आहेत ते अनेक प्रकारचे आमिष दाखवतात आणि त्यांना आपल्या विचारानं मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतात. पण तसं न होता मतदारांनी ही मंगळवेढ्याच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने किंवा ज्या सध्या अडचणी आहेत त्याच्यावर जो योग्य मार्ग काढेल किंवा जो नगरपालिकेत जाऊन चांगलं काम करेल अशा उमेदवाराला निवडून देण्यासाठी त्याने स्वतःच्या डोक्याने विचार करून मतदान केलं पाहिजे हा हेतू ठेवून आपण हा बोर्ड गाडीवरती लावलेला आहे. वारी परिवार मंगळवेढा ही काय संकल्पना आहे नेमकं? वारी परिवार मंगळवेढा म्हणजे आपण 1/1/2008 मंगळवेढा पंढरपूर म्हणजे पंढरपूर आपले जे आराध्य दैवत विठ्ठल आहे त्याची दर महिन्याची वारी आम्ही सातत्यानं 2008 पासून आजच्या तारखेपर्यंत सातत्यानं करतो. महिन्याची वारी करून आल्यानंतर जे महिनाभर मंगळवेढ्यामध्ये शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, पण दर महिन्याला आम्ही जो वारीला जातो म्हणून तो वारी परिवार अशी ती त्या संस्थेची निर्माण झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण मंगळवेढा शहरामध्ये सामाजिक अनेक कामं करतोय आणि भविष्यातही आपण करत राहणार आहोत. तर मतदार राजाला तुम्ही जागरूक करताय. मात्र मंगळवेढ्यात फिरत असताना एक गोष्टीची जाणीव होते पत्रकार म्हणून, इथला मतदार राजा फारसा बोलत नाहीये. इथला मतदार राजा फारसा त्यांच्या समस्येबद्दल सांगत नाही. काय आहे एकंदरीत मंगळवेढ्यात वातावरण? मंगळवेढा हा तसं पाहायला गेलं तर एक तशाच नगरपालिकेच्या दृष्टीनं लहान शहर आहे. प्रत्येकाचे एकमेकांचे संबंध आहेत, त्यामुळं कोणीही कोणाचे सहजासहजी सामान्य नागरिक हा वाईटपणा घ्यायला तयार नाही. पण मतदार राजा हा खूप मंगळवेढ्याचा हुशार आहे, चोखंदळ आहे. त्याला कळतंय कुणाला आपल्याला मतदान केल्यानंतर गावाचा विकास होईल, त्यामुळं मतदान प्रतिक्रिया न देता डायरेक्ट कृतीतून तो उत्तर देऊ शकतोय. यासाठीच आपण आवाहन करतोय की लोकांनी 100% मतदान केलं पाहिजे. आपलं मतदान अजिबात चुकलं, लाख मोलाचं मतदान आपण न चुकवता 100% आपलं मतदान केलं पाहिजे आणि योग्य उमेदवारांना आपण कोणत्याही पक्षाचं गटातटाचा अजिबात प्रचार प्रसार काहीही करत नाही. सामाजिक संस्थे या नात्यानं फक्त लोकांचं प्रबोधन करते. लोकांनी चांगल्या उमेदवारांना उमेदवार निवडून पाठवलं तरच मंगळवेढा शहराचा विकास आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर प्रचारामध्ये साम दाम दंडभेदचा उपयोग होतो. तुम्ही खरं तर मतदाराला जागृत करताय, मात्र पैशाच्या आमिषातून कुठंतरी गुमराह करण्याचा मतदाराला प्रयत्न होत असतो. त्याबाबत काय आव्हान कराल मतदाराला? आज तुमचं लाख मोलाचं मत तुम्ही काही हजारात जर विकलं तर भविष्यात तुम्ही जे उमेदवार निवडून देताय त्यांच्यापाशी तुम्ही काय प्रश्न घेऊन गेला तर तो तुम्हाला काडीचीही किंमत देत नाही. त्यामुळं आपण स्वाभिमानानं आपलं मतदान कोणत्याही आमिषांना, आता अनेक आमिष आपण कल्पनाही करू शकत नाही, ज्या पलीकडचं आमिष लोकांना सध्या दाखवलं जाते अशी चर्चा शहरभर आहे. आम्हालाही लोक येऊन सांगतात त्या आमिषाचा अक्षरशः उल्लेखही करू वाटत नाही. एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण सध्या पूर्ण महाराष्ट्रावर आपण पाहतोय. त्याच्याच प्रकारचं राजकारण मंगळवेढ्यात आहे. तर मला सर्व मतदारांना विनंती करायची आहे या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, की कोणत्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही मतदान केलं तरच तुम्ही त्या उमेदवाराला तुमचे प्रश्न विचारू शकताय किंवा आपले जे काही शहराचे प्रश्न असतील तर तो उमेदवार मार्गी लावू शकतोय. त्याने तुमच्या आता आमिषाला बळी पडून लाखो रुपये कोट्यावधी रुपये जर खर्च केला तर नगरपालिकेत जाऊन काय करणार आहे?
त्याचे पैसे प्रथमतः काढून नंतर विकासाच्या गप्पा मारणार आहे. त्यापेक्षा आपण स्वाभिमानाची लढाई लढूया, कोणत्याही आमिषाला न पळती मतदान करूया आणि आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करूया. तर मंगळवेढ्यात मी गेली 7-8 दिवस झाले फिरतोय. कुठे ना कुठे दिवसातून एकदा का होईना ही गाडी दिसते. किती मंगळवेढ्यातलं अंतर पार करते ही गाडी आणि ही किती दिवस राहणार आता? माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून असो किंवा माझ्या बाकीच्या कामाच्या माध्यमातून असो, मी कंटिन्यू ह्या गाडीवरती फिरतोय. त्यामुळं आतापर्यंत माझ्या अभ्यासानुसार आणि एक ही असा मतदार राहिला नसेल की ज्याने माझ्या गाडीवरचा बोर्ड बघितलेला नाही. लोक म्हणतात असं प्रबोधन होऊ शक्य आहे का, लोक सध्या वेगळा विचार बोलतील किंवा पण कुणी तर सुरुवात केली तरच पुढं ह्याचं जाऊन मोठं स्वरूप येणार आहे किंवा त्याचे चांगले रिझल्ट येणार आहेत. पण जर सुरुवातच कुणी नाही केली, ह्या विषयावरती बोलायचंच नाही, हे बाबा राजकारण खूप खालच्या दर्जाचं गेलेलं आहे, पैशावरचं राजकारण आहे, मग ह्याच्यावरती बोलायचं कुणी तर सुरुवात केली पाहिजे. सुरुवात केलं तरच याचा शेवट चांगला होणार आहे. त्यासाठी हा एकूण एक प्रयत्न आहे. तर समाजात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही लोक विनोदी असतात, काही लोक गांभीर्याने घेणारे असतात. तुम्ही एकटेच फिरताय, वारी परिवार तसा मोठा आहे तुमचा, पण तुम्ही एकटेच फिरताय. कुठेतरी लोकातून ह्या गोष्टीचा विनोद होतोय का आणि एकंदरीत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? लोकांचा जरी बघण्याचा दृष्टिकोन तसा वाटत असेल, पण प्रत्यक्ष मला अनेक जण फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटल्यानंतर ह्या कृतीचं अतिशय समर्थन करतात की तुम्ही हा विषय पुढे घेऊन चाललाय, 100% आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि भविष्यात आपण सगळेजण जे जागृत मतदार आहे, असं नाही आज आपण ठामपणे म्हणू शकत नाही 100% लोक पैसे घेत नाहीत. जी घेणाऱ्याची संख्या काही प्रमाणात जरी जास्त असेल, पण जे घेत नाहीत, जे प्रामाणिकपणे मतदान करतात, त्याचं नेतृत्व आपण करतोय. ह्या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो, कारण का लोकांची प्रतिक्रिया अतिशय चांगली आहे की तुम्ही हा पुढाकार घेतलेला आमचे विचार आम्ही काही कारणामुळे मांडू शकत नाही, पण तुम्ही प्रत्यक्ष धाडस करून मांडताय. ह्यातच आम्हाला एक आनंद आहे किंवा एक आम्हाला तुमच्याबद्दल या गोष्टीचं खरंच कौतुक वाटते, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. हे झालं निवडणुकीपुरतं. वारी परिवाराचा पुढचा उद्देश काय असणार आहे आता आपण बरेच जण म्हणतात हे राजकारणाचे तात्पुरतं निवडणूक लागल्यानंतर हे असे अनेक लोकांना आश्वासन दिले जातात. हे झालं तसं न करता आपण 1 जानेवारीपासून मंगळवेढ्यामध्ये शहरामध्ये आपला 1 दिवस गावासाठी हा उपक्रम आपण राबवणार आहे. यामध्ये प्रत्येक रविवारी आपण जागरूक नागरिक किंवा जे आता निवडून येतील त्यातील जे इच्छुक आहेत अशा लोकांना एकत्र घेऊन गावासाठी जे काय आपल्याला करता येईल, स्वच्छतेचे विषय असो किंवा मंदिराचे आणखीन बाकी जे काय विषय आहेत तेच आपण एकत्र येऊन त्याच्यावरची चर्चा विनिमय करून नगरपालिका प्रशासनाकडून आपलं काम कसं जास्तीत जास्त करून घेता येईल आणि मंगळवेढ्याचा चेहरामोहरा कसं बदलता येईल यासाठी आपण हा उपक्रम राबवणार आहोत. तर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनेक लोक राजकीय क्षेत्रात येतात. ह्याचं रूपांतर कुठेतरी राजकीय क्षेत्रात होईल पुढे जाऊन सत्तेत? कधीही होऊ शकत नाही, कारण का आपण करतानाच कारण सामाजिक गोष्टीचा राजकारणासाठी वापर केला जातो आजकाल. हा, पण ती संस्था जी असतात ती 1-2 वर्ष काम करतात, स्वतः जर एखादी निवडणूक लागली त्यात स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. आज ही 2008 म्हणजे 17 वर्ष झालं सातत्यानं ह्यात अनेक निवडणुका होऊन गेल्यात. त्यामुळं कधीही आम्ही त्या गोष्टीला बळी पडलेलो नाहीत. आमचा हेतू साफ आहे, आम्ही उद्योग व्यवसायातली माणसं आहे, सुशिक्षित आहे. आमचा फक्त निवडणुकीमध्ये सामाजिक संस्थेचा उपयोग न करता हे जे सातत्य राहण्यासाठी राजकारणापासून अलिप्त राहून, परंतु त्यांच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्यांच्यावर वारंवार बोट ठेवून गावासाठी जेवढं काय करता येते ते आपण करणार आहे. ह्याचं कधीही रूपांतर राजकारणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी होणार नाही, ह्याची आम्ही पहिल्यापासूनही काळजी घेतलो आहे आणि भविष्यातही घेतली जाणार आहे. वारी परिवाराचं कार्यक्षेत्र सध्या हे मतदार राजाचं जागृत करण्यापुरती मंगळवेढा शहरापुरतंच आहे की आता काही वाढणार आहे पुढं? ह्याच्या अगोदर आपण लोकसभेला देखील प्रत्येक गावावरती सायकलवरती जाऊन लोकांचं प्रबोधन केलेलं आहे, विधानसभेलाही केलेलं आहे आणि आता नगरपालिकेलाही प्रबोधन चालू आहे. जिथं जिथं आम्हाला गरज पडेल, ज्या ज्या वेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असो, जिथं आम्हाला संधी मिळते तिथं आम्ही जनजागृती आमची सातत्याने ह्याच्या पुढेही भविष्यात राहणार आहे. वारी परिवारात सध्या किती लोक काम करत आहेत? अंदाजे 101 लोक आपण या संस्थेमध्ये काम करतात. ज्यांना ज्या प्रमाणे वेळ मिळतोय त्या पद्धतीने सामाजिक कार्यासाठी वेळ देतात, त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे. पण सध्या तरी तुम्ही मतदार राजाला जागृत करण्यासाठी एकटे दिसत आहे.
आता कसं आहे सध्या ह्या खालच्या पातळीचं म्हणजे मंगळवेढा शहराचं राजकारण आलेलं आहे. त्यामुळं उघड कुणाचा वाईटपणा न घेता किंवा प्रबोधन लोकसभेला मोठ्या स्वरूपाचं असतं, त्यामुळे आपण लोकसभेचा विषय वेगळा आहे आणि विधानसभेला त्याच्यापेक्षा आणखी आखाली आणि नगरपालिका एकदम खालच्या लेवलचं राजकारण येते. त्यामुळं लोक टाळतात. ते आता सगळ्यांचा पाठिंबा हे सगळं खरं आहे, पण एवढ्या खाली आल्यानंतर काही आपल्या संबंधातलेच उमेदवार रिंगणात आलेले आहेत. वारी परिवार संलग्न असो किंवा त्यात आमच्यात काम करणारे असो किंवा त्यांचे मित्र असो नातेवाईक असो असे उमेदवार रिंगणात आल्यामुळं थोडं ह्याच्याला नगरपालिकेला आपल्याला मर्यादा आलेल्या आहेत. पण नक्कीच सर्वांचा या गोष्टीला पाठिंबा आहे आणि सर्वजण आम्ही मिळूनच एकत्र आहोत. सध्या मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि तुम्ही जे केलेलं आव्हान आहे त्यात मतदार राजा प्रतिसाद देईल का तुमच्या आव्हानाला? 100% देईल. कारण का जरी तो इतर वेळेस वेगळा विचार करत असला तर गावाच्या विकासाच्या दृष्टीनं किंवा जो बदल आपण घडवण्याचा प्रयत्न करतोय त्याला 100% लोक पाठिंबा देतील आणि मतदान जागृती केल्यानंतर मतदानाची टक्केवारी देखील आमची जिथे जिथं आम्ही ज्या गावात प्रबोधन केलं त्यांचा मागचा रेकॉर्ड पाहिलं आणि आताचे लोकसभेचा असो विधानसभेचा असतो तर त्यात त्या गावात जिथं जिथं प्रबोधन केलं तिथं 100% मतदान वाढलेलं आहे, टक्केवारी वाढलेली आहे. तर मंगळवेढा शहरात देखील मागच्या नगरपालिकेच्या ह्याच्यापेक्षा सुद्धा टक्केवारी नक्की वाढेल. खरं तर आगामी सोलापूर महापालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, या ठिकाणी वारी परिवार दिसेल? 100% दिसणार की जिथं जिथं निवडणूक आहे तिथं जिथं हे प्रश्न आहेतच. लोकांचं प्रबोधन करणं काळाची गरज झालेली आहे. एक निवडणूक झाली म्हणजे प्रबोधन संपलं किंवा सगळे लोक जागृत झाले असं होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी जिथं जिथं निवडणूक लागेल तिथे तिथं ही 100% वारी परिवाराचं प्रबोधन हे काम चालूच राहणार आहे. खरं तर दत्तू सर हे मतदार राजाला जागृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि मंगळवेढा शहरात खरं तर त्यांना जमेल तसं ते फिरतायत आणि जे काही हे पॉम्पलेट आहे त्यांचं त्या पॉम्पलेटच्या माध्यमातून मतदार राजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतायत. पाहत राहा महाराष्ट्राचा आखाडा.